नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी नेटकॅप या चॅनलमध्ये. तर मित्रांनो, भरपूर विद्यार्थ्यांचे मला प्रश्न येत होते की होमगार्डसाठी अर्ज नमुना हा कसा तयार करावा. म्हणजे पोलीस व्हेरिफिकेशनचं आपण ज्यावेळी सर्टिफिकेट काढणार असतो त्याच्यामध्ये ह्या अर्जाचा नमुना हा होमगार्डसाठी कसा तयार करायचा या संदर्भात व्हिडिओ बनवा असं क्वेश्चन येतात. त्या संदर्भात आज आपण व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. तर मित्रांनो, आपल्याला पोलीस व्हेरिफिकेशनचं सर्टिफिकेट काढताना आपल्याला डॉक्युमेंट्स अपलोड करायचे असतात. त्याच्यामध्ये हे ग्रुप आहेत, पाहू शकता या ठिकाणी डॉक्युमेंट्स लिहिलेलं आहे वरती. त्याच्यामध्ये 4 ग्रुप आहेत, ग्रुप 1, 2, 3, 4. यामध्ये पहिल्या ग्रुपमध्ये तुम्ही अपलोड करू शकता सर्टिफिकेट, स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट किंवा 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट किंवा जन्माचा दाखला यापैकी कोणतं तरी एक. आणि दुसऱ्या ग्रुपमध्ये आहे पॅन कार्ड, आधार कार्ड, इलेक्शन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, स्टुडंट ID कार्ड किंवा अदर. या 5-6 डॉक्युमेंटपैकी तुम्ही एक डॉक्युमेंट याच्यामध्ये अपलोड करायचं आहे. आणि तिसऱ्या ग्रुपमध्ये आहे पासपोर्ट, रेशन कार्ड, ॲफिडेविट, त्याच्यानंतर टेलिफोन बिल किंवा तुमचं करंट इलेक्ट्रिक बिल किंवा सोसायटी लेटर काय असेल ते याच्यापैकी कोणतं तरी एक करू शकता. आणि चौथ्या ग्रुपमध्ये नक्की कोणती NOC अपलोड करावी, त्याच्यामध्ये अर्ज नमुना कसा तयार करावा, हा अर्ज नमुना कसा तयार करावा यासाठी हाच आपण व्हिडिओ बनवलेला आहे. चला तर मग त्या व्हिडिओसाठी सुरुवात करू. हा अर्ज नमुना कसा करावा यासाठी व्हिडिओ हा व्यवस्थित पाहून घ्या आणि त्या पद्धतीने मी अर्ज तयार करून तुम्ही स्वतः हाताने लिहायचा आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही याला अपलोड करायचं आहे. तर चला तर त्यासाठी आपल्याला सुरुवात करू. या सर्वप्रथम आपल्याला कोरा कागद घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये ह्या पद्धतीनं अर्ज लिहून घ्यायचा आहे. सर्वप्रथम वरती कोपऱ्यात लिहायचे आहे, तारीख टाकायची आहे ज्या दिवशी तुम्ही अर्ज करणार आहे तिथं. आणि त्याच्यानंतर प्रतीमध्ये लिहायचं आहे, माननीय पोलीस अधिकारी सांगली यांना सक्रिय सादर. तुम्ही ज्या जिल्ह्यातून अर्ज करणार आहात त्या जिल्ह्याचं तिथं नाव लिहा आणि त्याच्या पुढे लिहा यांना सक्रिय सादर. त्याच्यानंतर विषय असा आहे की पोलीस चारित्र्य पडताळणी दाखला मिळण्याबाबत. म्हणजे आपल्याला काय पाहिजे, पोलीस कॅरेक्टर सर्टिफिकेट पाहिजे. तर याच्यामध्ये विषयामध्ये ते लिहायचं आपल्याला हे सर्टिफिकेट पडताळणी दाखला मिळण्याबाबत हे पाहिजे. त्याच्यानंतर खाली येणार ते अर्जदार हा कोण व्यक्ती आहे, म्हणजे ज्यानं होमगार्डचा फॉर्म भरलेला आहे ती व्यक्ती म्हणजे स्टुडंट. त्याचं नाव लिहायचं आहे, पूर्ण नाव लिहायचं आहे आपलं. त्याच्यानंतर आपल्या गावाचं नाव लिहा. त्याच्यासमोर तुम्ही तालुका, जिल्हा लिहिला तरी चालतं. या पद्धतीने हे अर्जदारापर्यंत लिहून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे येतं महोदय. आता महोदयमध्ये काय केल्याचं या ठिकाणी आपण पाहून घेऊ. तर या ठिकाणी लक्ष द्या, वरील विषयास अनुसार आपणास विनंती करतो की मी, म्हणजे या ठिकाणी तुमचं नाव लिहायचं आहे. म्हणजे मी विनायक सुधीर चोते, राहणार विटा, तालुका खानापूर, जिल्हा सांगली येथील कायमचा रहिवासी असून व मला या ठिकाणी लिहिलेलं आहे पोस्ट पेमेंट बँक BC. म्हणजे या ठिकाणी आपल्याला येणार की व मला होमगार्ड महाराष्ट्र यासाठी घेण्यात येणारी जी परीक्षा आहे किंवा भरतीसाठी आम्हाला हे पोलीस चारित्र्य पडताळणी दाखला मिळावा ही विनंती करावे ही विनंती. या पद्धतीने हा अर्ज करायचा आहे. यापुढे लिहायचं आहे, या त्या ठिकाणी पाहून घ्या तुम्ही, येथील कायमचा रहिवासी आहे इथपर्यंत तुम्ही लिहिलं. तर त्याच्या पुढे लिहायचं आहे व मला होमगार्ड महाराष्ट्र पोलीस यांच्यासाठी घेण्यात येणारी जी परीक्षा आहे त्या परीक्षेसाठी पोलीस चारित्र्य पडताळणी दाखला मिळावा ही विनंती करावे आपला विश्वासू. आणि त्याच्याखाली आपलं नाव लिहून सही करायची आहे किंवा फक्त सही केली तरी चालेल. या पद्धतीने हा अर्ज करून घ्यायचा आहे. त्यासाठी तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घेतला तरी चालेल किंवा व्यवस्थित रिवाइंड परत एकदा व्हिडिओ पाहून स्टॉप करून व्यवस्थित लिहिला तरी अर्ज चालेल. या पद्धतीने हा अर्ज करायचा आहे आणि तो 4 नंबरच्या ग्रुपमध्ये हा तुम्ही अर्ज लिहून त्याचा फोटो काढून त्या ठिकाणी अपलोड करून घ्यायचा आहे. आणि तो डॉक्युमेंट्स कोणत्या पद्धतीने अपलोड करावे यासाठी आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे. पोलीस व्हेरिफिकेशनचा दाखला कसा काढावा यासाठी याची लिंक मी तुम्हाला लास्टच्या आय बटनामध्ये देईन वरती किंवा व्हिडिओच्या लास्टमध्ये पण दिसेल तुम्हाला आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण तुम्हाला याची लिंक दिसेल. त्या पद्धतीने तुम्ही जावा, तिथे पोलीस व्हेरिफिकेशनचा दाखला कसा काढावा याची पूर्ण प्रोसेस पण दिलेली आहे. तो व्हिडिओ बघा आणि या ठिकाणी पद्धतीने तुम्ही अर्ज करून घ्या. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि पोलीस भरती किंवा वेगवेगळ्या कोणत्याही पण भरती असतील, कोणत्या पण परीक्षा असतील, वेगवेगळ्या योजना असतील, ह्या जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायचं असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.